महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदा रोगी। याचा अर्थ काय आणि भोगीच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे काय हे आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। हा सण म्हणजे तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा। या दिवशी तिळगुळ देऊन सुगडीची पूजा करण्याची प्रथा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायण धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्या दिवशी मकर संक्रांती साजरी हा सण साजरा केला जातो। संक्रांतीच्या या दिवसापासून उत्तरायण सुरू होते। खरं तर संक्रांतीनंतर ऋतुबदल होण्यास सुरुवात होते। मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू किंवा तीळ आणि गुळ घालून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात। तसेच काळे कपडे परिधान करतात। यामागेही काही वैज्ञानिक कारणे आहेत। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी केली जाते। या भोगीच्या भाजीला विशेष महत्व आहे। भोगीच्या भाजीच्या आरोग्यासाठी ही काही फायदे आहेत। मकर संक्रांती या सणाच्या दरम्यान वातावरणात गारवा असतो, त्यामुळे शरीरात उष्णता टिकून ठेवण्यासाठी तीळ आणि गुळाचे लाडू केले जातात। तीळ आणि गुळ या दोघांचाही गुणधर्म गरम आहे, त्यामुळे या पदार्थांपासून शरीरातील उष्णता समान राहते। म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, चिक्की असे पदार्थ बनवले जातात। त्याचबरोबर महिला एकमेकींना वाण म्हणून सुगडी पुजतात। त्यामध्ये हरभरा, बोर, गाजर यांनाही या सणामध्ये विशेष महत्व आहे। महाराष्ट्रामध्ये एक म्हण प्रचलित आहे, जो न खाई भोगी तो सदा रोगी। या म्हणीमुळे लक्षात येते की ही भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे। मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवसाला भोगी म्हणतात। थंडीच्या दिवसात बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात, त्यामुळे या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते। तसेच या भाजी बरोबर तिळापासून बनवलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते। बाजरी ही उष्ण असल्याने ती शरीरात उष्णता टिकून ठेवण्यास मदत करते। तर आता आपण पाहूयात भोगीच्या भाजीचे फायदे काय आहेत। भोगीची भाजी बनवण्यासाठी घेवडा, हरभरा, तुरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा, पावटे, वांगी या भाज्या वापरतात। थंडीच्या दिवसात या भाज्या सहज उपलब्ध होतात। तसेच या व्यतिरिक्त भाजीत तीळ, शेंगदाणा, खोबरं आणि खसखस या उष्ण पदार्थांचा वापर केला जातो। हिवाळ्यात ही भाजी खूप आरोग्यदायी मानली जाते। भोगीची भाजी ही आरोग्यवर्धक आहे। ही भाजी संधिवात, हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतिभ्रंश, कर्करोगासारख्या रोगांवर रामबाण आहे। तसेच या भाजीत अनेक उपयुक्त पोषक तत्वे असतात। यामध्ये बी जीवनसत्वे, फोलेट, ओमेगा 3 फॅट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लुटाथिओन सारखे अनेक गुणधर्म असतात। भोगीच्या भाजीत जीवनसत्वे आणि खनिजे यांचा स्रोत असतो। या भाजीतील गाजर डोळ्यांना पोषक तत्वांचा पुरवठा करतात। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।